नमस्कार मंडळी. भगवंताची भक्ती करताना नियम महत्त्वाचे की भावना? भक्तीच्या मार्गावर हा प्रश्न खूप मोठा आहे, पण त्याचं उत्तरही सोपं आहे. नियम हे साधन आहेत, तर भावना ही भक्तीची प्राणशक्ती आहे. नियमांचा उद्देश काय असू शकतो? तर नियमांचा हेतू भीती निर्माण करणे तर मुळीच नाही. तर नियम हे आपल्याला शिस्त, ध्यान, सातत्य आणि मनाची पवित्रता देण्यासाठी असतात. पण नियमांचे पालन जर भीतीने झाले तर ती भक्ती राहत नाही, तो तणाव बनतो. पूजा करताना नियम चुकले तर माझे वाईट होईल का? मी जशी पूजा करते तशी ती स्वीकारली जाईल का? ही भीती आहे, भक्ती नाही. तो एक मानसिक दबाव आहे. देव म्हणजे नियम नाही, तर देव म्हणजे प्रेम आहे. आपण देवाला आपल्या आईवडिलांसारखं मानलं तर सारेच प्रश्न मिटतात. आपले आईवडील आपल्याला आपल्या सर्व वाईट चांगल्या गुणांसोबत आपलं मानतात, वेळ प्रसंगी मार्गही दाखवतात. तशीच देवाची ही भावना असते. देवाला शुद्धता हवी, निर्मळ मनाची. तो भाव पाहतो. तुम्ही स्वतःचा अहंकार बाजूला ठेवला आणि त्याला प्रेमाने आठवले आणि त्याच्यावर विश्वास ठेवला, बस इतकंच पुरेसं आहे. भावना असेल तर नियम चुकले तरी देव स्वीकारतात. नियम पाळले पण भाव नसेल तर त्या पूजा रिकाम्या राहतात. या समीकरणाला शास्त्रांनीही मान्यता दिली आहे. सर्वत्र एकच संदेश, भाव असेल तर देव स्वतः नियम माफ करतात. नियम हा मार्ग आहे, भावना हा उद्देश आहे. थोडक्यात मनापासून केलेली भक्ती देवांकडे लगेच स्वीकारली जाते. तर मंडळी, हा छोटासा संदेश तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि जाता जाता माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.